सगळे प्रयत्न करतील. शक्यता अशी आहे की त्या बालक हे सॅम मधनं काही लगेच मॅमला जाईलच असं नाही. पण त्याच्यानंतर सॅमचं सॅमच राहिलं, पण स्टॅबिलाईज झालेलं आहे, म्हणजे ते क्रिटिकल राहिलं नाही, मरणोन्मुख नाहीये. अशा बाळाला आपण कदाचित व्हीसीडीसीला आपण रेफर कराल, म्हणजे मग ते जे पेडिट्रिशियन जे सांगतील की बाबा त्याला 6 आठवडे लागेल, 4 आठवडे त्याला द्या किंवा घरोघरी, त्या पेडिट्रिशियननी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आपल्याला कदाचित व्हीसीडीसीला काही कालावधीवरती परत आपल्याला पोषण पूरक पोषण आहार वगैरे द्यायचा आहे. तर हे जे आहे टू अँड फ्रो, म्हणजे एक सरळ आणि त्याचं दोन्हीकडनं रिलीज झाल्यानंतर 3 महिन्याचा आपल्याला फॉलोअप करायचा आहे. या सगळ्या खटाटोपामध्ये आपल्याला तेच एकदा सॅम झालेलं बालक 4-6 महिने वर्षभरामध्ये परत एकदा सॅम मध्ये ढकललं, आपण त्याला ट्रीट पण केलं आणि ते सॅमचं मॅम झालं, मॅम मधनं नॉर्मल झालं आणि परत त्याच वर्षाच्या एंडला ते सॅम मध्ये झालं काय, ज्याला आपण रिलॅप्स म्हणतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तडा लागणार आहे, म्हणून याला एंड टू एंड ट्रॅकिंग आणि त्याचं नाव आपण नर्चर असं ठेवलेलं आहे. आणि याचं डेमॉन्स्ट्रेशन आता आपल्याला देतील. याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी असते की साधारणपणे पोषण ट्रॅकरचा युनिक आयडी जो आहे, तो पोषण ट्रॅकरला फारशी ते तसंच तसा डाटा फ्लो होत असल्यामुळे नर्चरला विशेष मदत करावी लागणार नाहीये. मला असं सांगण्यात आलं की जगताप साहेब यांनी आम्हाला त्याचं गुगल सीट, गुगल डॉ हे पण दिलेलं आहे की एनआरसी मध्ये ऍडमिट सगळा प्रोफाईल त्यांच्याकडे आहे. त्यांनी मला डाटा पण दिलेला आहे, त्याचा मी अभ्यास पण केला, अनालिसिस पण केलेला आहे. तर ह्या गुगल डॉक्समध्ये तुमचा सगळा डाटा आहे. गुगल डॉकमध्ये आलेल्या बालकाचा युनिक आयडी आपण देता. हे पोषण ट्रॅकर मधनं नर्चर मधलेला युनिक आयडी आणि तुमचा गुगल डॉक्स मधला एनआरसीचा आयडी, युनिक आयडी, ह्या दोघांचं एकमेकाचं मनोमिलन झालं पाहिजे, एखादा त्याचा इंटरफेस झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एंड टू एंड ट्रॅकिंग हे आपल्याला अव्याहतपणे आपल्याला राबवता येईल. आणि ही महत्वाची बाब आहे. आणि या योगानं आम्ही काय केले, नर्चर नर्चर म्हणजे नवीन काय बाब आहे हे एकदा आपल्याला फक्त अवगत व्हावं. आपल्याला याच्यात करायचंच काहीच नाही. आमचे नोडल ऑफिसर, आमचे आयसीडी सुपरवायझर हे सगळं करणार आहेत. पण काय आहे हा प्रकार हे आपल्या एकदा नजरेखालनं जावं, एवढाच आमचा एक उपद्व्याप होता. आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक डेमो देतोय. सर आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित शेवटी कन्क्लुडिंग काही मार्गदर्शन करणारच आहे. पण त्याच्या आधी सरांना यायला, कारण अधिवेशन चालू असल्यामुळे सारखी गडबड आहे. LAQ, लक्षवेधी, कपात सूचना वगैरे वगैरे या सगळ्या गदारोळामध्ये सकाळी आम्ही परत आठवण केलेली आहे, ते येणारच आहे. तोपर्यंत जो सवड आहे, आपण सगळे जॉईन झालेला आहात, तर मी आता दिग्विजयला विनंती करतो की त्यांनी त्याचं जरा डेमो आपल्याला जरा दाखवावं त्याच्यामध्ये. आणि याच्या अनुषंगाने आपल्या काही शंका असतील, काय असतील, तर आपण बेधडकपणे आपण विचारू शकता. आपल्या सगळ्या शंकांचे निरसन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. धन्यवाद. धन्यवाद ज्योतकर सर. तर मी थोडी स्क्रीन शेअर करतो आणि आपण सुरुवात करूया. एक छोटी प्रेझेंटेशन बनवले. आशा करतो सगळ्यांना माझा आवाज येतोय. आवाज येतोय सगळ्यांना? तर जसं सरांनी सांगितलं, नर्चर म्हणून ह्या सिस्टमचं नाव दिलंय आपण. तर सर्वप्रथम माझं नाव दिग्विजय शिंदे. नमस्कार. महिला बाल विकास डिपार्टमेंटमध्ये राजमाता जिजाऊ मिशन आहे, खुशी बेबी संस्था आता त्यांना सपोर्ट करते, त्याच्यामध्ये आम्ही काम करत आहोत. तर महिला बाल विकास डिपार्टमेंट सोबत आमचं काम आहे आणि पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य सोबत पण आता सुरुवात झाली. तर नर्चर म्हणून ही सिस्टीम आहे, न्यूट्रिशन अपटेक, रेफरल, ट्रीटमेंट अँड रिकव्हरी इकोसिस्टम असं ह्याचं नाव दिलेलं आहे. तर एक तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो. तुम्हाला माहिती असेल, महिला बाल विकास डिपार्टमेंटमध्ये पोषण ट्रॅकर म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर आहे. अंगणवाडी सेविका दर महिन्याला याच्यामध्ये वजन उंचीची माहिती घेते सगळ्या मुलांचा. तर 2024चा आम्ही पोषण ट्रॅकरचा डाटा अभ्यास केला. तर त्याच्यामधून आम्हाला कळालं, साधारणतः पूर्ण राज्यभरात 1,70,000 सॅम मुलं, युनिक सॅम मुलं 1,70,000 मिळतात एक वर्षात. त्यापैकी जवळजवळ 80,000 सॅम मुलं हे 2 महिने किंवा जास्त सॅम राहतात. जवळपास 47,000 3 महिने किंवा जास्त राहतात आणि जवळपास 30,000 4 महिने किंवा जास्त महिने सॅम राहतात. तर हे वजन उंचीप्रमाणे
काढलेले सॅम मुलं आहेत. तर साधारणतः 2024 या वर्षाचा अभ्यास केला तर साधारणतः आपल्या व्हीसीडीसी मध्ये 10,000 मुलं ऍडमिट होतात. तर व्हीसीडीसी माहिती असेल बऱ्याच जणांना, अंगणवाडी स्तरावर ज्याला सीमॅम प्रोग्राम म्हणतो आपण, तीव्र कुपोषित मुलं ज्यांना आरोग्य समस्या नाही आहे, एडेमा नाही आहे, भूक चाचणी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, त्यांना व्हीसीडीसी मध्ये ऍडमिट करतो. तर साधारण 10,000 मुलं व्हीसीडीसी मध्ये ऍडमिट झाले 2024 मध्ये. आणि सगळ्या एनआरसी मिळून एका वर्षात जवळपास 9,000 ऍडमिशन्स झाले 2024 मध्ये. तर आपल्याला दिसतं की हे 10,000 व्हीसीडीसीचे एनआरसीचे 9,000 19,000 जरी मुलं पकडले आपण, याच्यामध्ये बरेचसे डुप्लिकेट्स पण आहेत. खरं युनिक जरी आपण पकडलं तर हे 19,000 आकडा आणि 1,70,000 जवळपास आकडा म्हणजे फार मोठा फरक आहे. म्हणजे राज्य स्तरावर आपल्याला असं दिसून येतं, महिला बाल विकास आणि सार्वजनिक आरोग्य सॅम मुलांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठं ना कुठं कमी पडतंय, आयडेंटिफिकेशन मध्ये, ट्रीटमेंट रेफरल मध्ये कमी पडतंय. तर राज्यस्तरावर CS मॅडमच्या अध्यक्षतेखाली ट्रायबल माल न्यूट्रिशन टास्क फोर्स होती, त्यानंतर गाभा समिती पण आहे, त्याच्यामध्ये हा विषय फार वारंवार चर्चेला आला होता. आणि एक एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकिंग सिस्टीम बनवणं हे महत्वाचं आहे, हे आपल्याला कळालं होतं. तर साधारणतः एक थंब रूल काय आहे की जवळपास जे पण अँथ्रोपोमेट्रिकली सॅम मिळालेले आहेत त्यापैकी 90% सॅम हे कम्युनिटी लेवलवर म्हणजे व्हीसीडीसी आणि आता अर्बन एरिया म्हणून यूसीडीसी मध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि साधारणतः 10% मुलांना एनआरसी सीटीसीची गरज लागते, म्हणजे फॅसिलिटी बेस्ड मॅनेजमेंटची गरज लागते. तर तुम्ही बघू शकता हे आकडेवारी तुम्ही पर्सेंटेज काढला तरी फार मोठा गॅप आहे, भरपूर मुलं सुटत आहेत हे आपल्याला दिसून येतं. तर ह्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही फील्डवर उतरलो, नंदुरबारला गेलो, इतर एनआरसीजना व्हिजिट केले, व्हीसीडीसीला व्हिजिट केले, सेविका, सुपरवायझर, एनआरसीच्या स्टाफ बरोबर बोललो, त्यांची डाटा मॅनेजमेंट सिस्टीम बघितली, समजून घेतली. आणि ह्याच्यावर आम्हाला असं कळून आलं की आज राज्यात एनआरसी सॅम मॅनेजमेंट जे आहे ते अशा प्रकारे होत आहे. सॅम मॅनेजमेंटचा हा फ्लो आहे ओव्हरऑल राज्यामध्ये. म्हणजे काय, पहिलं घराच्या स्तरावर अंगणवाडी सेविका आणि आशा आपली व्हिजिट करते, तिथे बच्चू कुठलं कुपोषित मिळालं किंवा तीव्र आजारी मिळालं, त्याचं वजन उंची अंगणवाडीत घेतली जाते. अंगणवाडीमध्ये दर महिन्याला अंगणवाडी सेविका वजन उंची घेतेच, पोषण ट्रॅकर मध्ये पण भरते. अंगणवाडी स्तरावर ANM CHO पण व्हिजिट देतात फार वेळेला, ते पण तपासू शकतात. आणि इव्हन आपली RBSK ची टीम जी आहे ती प्रत्येक अंगणवाडीला वर्षातून 2 वेळेला व्हिजिट करते. तर ह्या सगळ्यांमधून आपल्याला सॅम मुलं, तीव्र कुपोषित मुलं मिळू शकतात. आता हे मुलांचं आरोग्य तपासणी करणं गरजेचं होतं. ते सब सेंटरला होऊ शकतं, PHC ला होऊ शकतं किंवा SDH ला होऊ शकतं, DH ला होऊ शकतं. तर आरोग्य तपासणी झाल्यानंतर हे ठरवलं जातं की ह्या मुलांना एनआरसी सीटीसीची गरज आहे की व्हीसीडीसी मधलं पण चालेल. ठीक आहे, मग त्याप्रमाणे या मुलांचं ट्रीटमेंट जे आहे एनआरसी आणि व्हीसीडीसी मध्ये होऊ शकतं. फार वेळेला असंही होतं, मुलं एनआरसी मध्ये ऍडमिट होतात आणि अच्छा या प्रत्येक स्टेजला डायरेक्ट वॉक इन सुद्धा आहेत. म्हणजे काही मुलं डायरेक्टली पेडियाट्रिक वॉर्डमध्ये जातील, काही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जातील, ते त्यांचं मग डॉक्टरांना वाटेल अरे ह्याचं कुपोषण आहे वाटतं, वजन उंची पाहून घेऊया वगैरे. तर फार वेळेला एनआरसी मध्ये ऍडमिट झालेली मुलं डिस्चार्ज झाल्यावर त्यांना व्हीसीडीसी मध्ये ऍडमिट करायची पण गरज लागत असेल. काही व्हीसीडीसी मध्ये असलेले मुलं आजारी पडले किंवा त्यांचं वजन वाढत नाहीये, भूक चाचणी नकारात्मक झाली की त्यांना एनआरसी मध्ये रेफर करायची गरज लागू शकते. तर असं ओव्हरऑल राज्याचा आपण अभ्यास केला तर असा फ्लो आहे सॅम मॅनेजमेंटचा, आरोग्य आणि महिला बाल विकास या दोघांना डिपार्टमेंटला मिळून. तर आपण आता काय केलंय, एक रॅपिड एंड टू एंड माल न्यूट्रिशन ट्रॅकिंग सिस्टीम नर्चरचा फेज 1 म्हणून आपण उभा करतोय. तर त्याच्यामध्ये ICDS सुपरवायझर जी आहे, तर ज्यांना ICDS सुपरवायझर माहित नाही त्यांना सांगतो की साधारणतः 25 ते 35 अंगणवाडी सेंटर जे असतात, अंगणवाडी सेविकांच्या वर एक सुपरवायझर असते, जिला मुख्य सेविका म्हणतो आपण. तर मुख्य सेविका परिवेक्षिका पण म्हटली जाते. तर ह्या ICDS सुपरवायझरनं ह्यांचं असेसमेंट करायचं आहे मुलांसाठी. तर आता आम्ही जे नर्चरचं लॉग इन बनवलंय ते ICDS सुपरवायझरसाठी बनवलंय. तर फेज 1 मध्ये आम्ही काय करतो आहोत, ICDS सेंट्रिक सिस्टीम ठेवली आहे, ज्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा मोठी जी मुलं आहेत अंगणवाडीतले, म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष, ह्यांचं आम्ही ट्रॅकिंग करणार आहोत, सॅम मुलांचं. याचा डायरेक्टली डाटा आम्ही पोषण ट्रॅकर जो अंगणवाडीचा ICDSचा MI सिस्टम आहे तिथून घेणार आहोत. याचा असेसमेंट जे आहे, तपासणी आहे ह्या मुलांची, ती सुपरवायझर कडून करणार आहोत. तर तपासणी सुपरवायझर कडून म्हणजे काय की जे डाटा एंट्री आहे नर्चर मध्ये ते सुपरवायझर कडून करणार आहोत. राज्यभरात सगळ्या सुपरवायझरचं ट्रेनिंग आपण घेतलेलं आहे, ऑलरेडी झालेलं आहे.
ठीक आहे. मागच्याच आठवड्यात हे ट्रेनिंग संपलेलं आहे. आपल्या एनआरसीची जी गुगल शीट आहे त्या गुगल शीटशी इंटिग्रेशन केलंय. आता आपण नवीन एनआरसी साठी मॉड्यूल वगैरे तयार नाही केलं. जे एक्झिस्टिंग एनआरसीचं काम चाललंय तसंच चालत राहील. फक्त एक युनिक कोड जो असतो मुलांचा एनआरसीचा, मी आता पुढे जाऊन दाखवणार आहे, तो आपण या नर्चरमध्ये घेत आहे, जेणेकरून मुलांचं जसं रिपोर्टिंग गुगल शीटमध्ये चालू आहे तसं चालू राहील आणि त्याचं नर्चरशी लिंक होईल. ह्याच्यामध्ये व्हीसीडीसीचा मॉड्यूल, एनआरसीचा मॉड्यूल आहे, प्लस फॉलोअप पण आहे. तर अंगणवाडी सुपरवायझर कडून तपासणी असेसमेंटचा अर्थ काय पुढे जाऊन मी डिटेल सांगणारच आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डाटा एंट्रीची जबाबदारी सुपरवायझरची आहे. मग त्या बाळाला जर आरोग्य तपासणीची गरज असेल तर आयदर बाळाला सब सेंटर पीएचसी ला घेऊन जाणं, किंवा पीएचसीचा स्टाफ किंवा सब सेंटरचा स्टाफ एएनएम सीएचओ असेल जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा बाळाला त्यांच्याकडून तपासणी करून घेणं. तर ही सुपरवायझरची बेसिकली जबाबदारी आहे. तर हे ओव्हरऑल जे आहे रॅपिड एंड टू एंड ट्रॅकिंग, ज्याला आपण फर्स्ट फेज म्हणतो, हे 5 स्टेजेसमध्ये आहे. तर पहिली स्टेज जे आहे त्यामध्ये सॅम मुलांचं आयडेंटिफिकेशन, जे आयसीडीएसचं एमआय सिस्टीम आहे, पोषण ट्रॅकर आहे, तिथून होणार आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविका सगळ्या मुलांचं वजन उंची भरते. मग मी जर आयसीडीएस सुपरवायझर असेल, दर महिन्याला माझ्या बीट मधल्या सगळ्या सेविकांनी वजन उंची भरल्यानंतर जे तीव्र कुपोषित मुलं मिळतात त्याची लाईन लिस्ट मला मिळणार आहे. ठीक आहे. तर पुढची स्टेप आहे रेफरल किंवा ट्रायजिंग. तर ह्या लाईन लिस्ट मिळालेल्या मुलांना मी ॲज अ सुपरवायझर माझी जबाबदारी आहे व्हिजिट करून त्यांची तपासणी करणं, की बाबा ह्याचं खरोखरच हा सॅम आहे का वजन उंची घेणं, त्याला एडेमा किंवा पायावरची सूज आहे का, त्याची भूक चाचणी कशी आहे, त्याला काही इतर आजार किंवा काय आहे का, त्याला आरोग्याच्या लोकांबरोबर डॉक्टरांकडनं तपासून घेणं वगैरे. तर ट्रायजिंग, त्यानंतर ट्रायजिंग झाल्यानंतर 3 कॅटेगरीज होतील. एक व्हीसीडीसीला रेफरल होईल, एक एनआरसीला रेफरल होईल, आणि तिसरा एक कम्युनिटीला, म्हणजे सॅम नव्हता, चुकून वजन उंची चुकलं होतं वगैरे, त्यामुळे कम्युनिटीला. असं दुसरी स्टेप आहे ही. तिसरी स्टेप आहे यांचं ऍक्च्युअल ट्रीटमेंट होणं, म्हणजे एनआरसी मध्ये किंवा व्हीसीडीसी मध्ये ऍडमिट करून घेणं. तर एक आहे की बाबा रेफर केलं. फार वेळेला आपल्याला माहिती आहे की आपण भरपूर साऱ्या मुलांना रेफर करतो व्हीसीडीसीला, एनआरसीला, आणि खास करून एनआरसीची ही अडचण आहे, पालक जात नाहीत एनआरसीला, लांब आहे म्हणतात किंवा इतर कामं आहेत. तर एनआरसीला रेफर केल्यापासून ऍक्च्युअल ऍडमिशन पर्यंत गॅप पडतो. तसंच व्हीसीडीसीचं सुद्धा आहे. व्हीसीडीसीला रेफर केलं तर ऍक्च्युअली व्हीसीडीसी सुरू होतोपर्यंत मध्ये गॅप पडतो. तर हा गॅप आहे का, कुठे आहे, आणि त्यानंतर ऍक्च्युअल ऍडमिशन झाल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट कशी चालू झाली, ती स्टेप 3 आहे. स्टेप 3 आणि 4 आहे. 4 स्टेपमध्ये ह्यांचं ऍक्च्युअल ट्रीटमेंट कसं चालू आहे हे ट्रॅकिंग आहे. आणि त्यानंतर ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज झालं किंवा लांबा झालं, जे पण आहे, त्यांचा पोस्ट डिस्चार्ज फॉलोअपची स्थिती काय आहे, हे आपण ओव्हरऑल पूर्ण एंड टू एंड ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये काय. ह्यानं काय होणार आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक सॅम बच्चूवर फोकस देऊन आपलं ट्रॅकिंग होणार आहे. कुठले मुलं जे आता सुटत आहेत, जे सुरुवातीच्या स्लाइड्सला दाखवलं मी, ते सुटणार नाहीत. प्रत्येक मुलावर फोकस देऊन सिस्टीमचं कुणा ना कुणाचं तर लक्ष राहील, अशी आपल्याला अपेक्षा. त्यामुळं एनआरसीचं बेड ऑक्युपन्सी रेट वाढण्याची शक्यता आहे, व्हीसीडीसीचं नंबर्स वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे एनआरसी मधून डिस्चार्ज झालेली मुलं त्यांचा फॉलोअप होत नाही फार वेळेला, तो फॉलोअप सुधारण्याची ह्याच्यामध्ये आम्हाला होप्स आहेत. असे वगैरे आउटकम्स येणं हे आहेत, होप्स आहेत. तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुम्हाला कळालंच असेल. सॅमचं केस मॅनेजमेंट डिटेक्शन पासून ते फॉलोअप पर्यंत, म्हणजे डिटेक्शन, रेफरल, ट्रीटमेंट, डिस्चार्ज, फॉलोअप, पोस्ट डिस्चार्ज फॉलोअप, असं हे सगळं स्ट्रेंथन करणं. एक डिजिटल केअरचं लूप बनवलं, म्हणजे असेसमेंट, रेफरल, ट्रीटमेंट, फॉलोअप पासून. ड्रॉपआउट आणि डिफॉल्टर्स कमी करणं, ट्रीटमेंट आणि ऍडवाइस अडरन्स वाढवणं, हे आपलं उद्देश आहे. आणि पुढे जाऊन आपण म्हणतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोषण ट्रॅकरमध्येच हे मॉड्यूल जाईल, हे चांगलं होईल, असं आपली अपेक्षा आहे. तर ह्या पूर्ण मॉड्यूलमध्ये असेसमेंट फॉर्म्स आहेत. मी पुढे जाऊन तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणारच आहे ऍप्लिकेशनचा. तर काही फॉर्म्स आहेत ते मी सांगतो. पहिला फॉर्म आहे असेसमेंटचा. एकदा मुलं माझ्या बीट मधले मला दिसले की बाबा इतके बच्चू सॅम आलेले आहेत, तर त्यांचं असेसमेंट करणं माझी जबाबदारी. माझी म्हणजे कोण, आयसीडीएस सुपरवायझरची. तर त्या मुलाला व्हिजिट करणं, त्या मुलाची वजन उंची घेणं, त्याचे एडेमाचं स्टेटस, भूक चाचणी वगैरे घेणं, आणि त्यानंतर बघणं की ह्यांचं स्टेटस काय आहे हे टाकणं, आणि त्याच्यावर रेफरल करणं. आणि तसंच जर नाही भेटू शकले मुलं काही कारणास्तव, त्याचं कारण काय, की बाबा ऑलरेडी एनआरसीला ऍडमिट झाले किंवा मायग्रेट झाले, घरात नाही आहेत,
बाळाची मृत्यू झाला वगैरे वगैरे जे पण कारण आहे. तर पहिला फॉर्म आपला असेसमेंटचा म्हणजे तपासणीचा आहे. तसंच दुसरा फॉर्म आहे व्हीसीडीसी युसीडीसी एनरोलमेंट. एकदा तपासणी पूर्ण झालं की आयदर व्हीसीडीसी ला जाईल बाळ किंवा एनआरसी ला जाईल किंवा कम्युनिटीमध्ये परत जाईल. तर व्हीसीडीसी मध्ये रेफर केल्यानंतर एनरोलमेंटच्या वेळेला हा एक फॉर्म आहे, हा दुसरा फॉर्म आहे. तिसरा फॉर्म आहे युसीडीसी व्हीसीडीसी मॉनिटरिंगचा. म्हणजे एकदा बाळाची व्हीसीडीसी सुरू झाली, युसीडीसी सुरू झाली तर त्याचं ट्रॅक करण्यासाठी मॉनिटरिंग करण्यासाठी आहे. चौथा फॉर्म आहे एनआरसीच्या ऍडमिशनचा, जिथं तुमच्या सगळ्यांचा फार मोठा रोल येतोय. की एकदा बाळ एनआरसी मध्ये ऍडमिट व्हायला आलं तर आयसीडीएस सुपरवायझर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील की ह्या या गावातून हे बाळ आलेलं आहे, आई वडिलांचं त्याचं नाव असं आहे आणि ह्याला तुम्ही ऍडमिट करून घेतलं का. जर ते ऍडमिट झाला असेल तर त्याचा युनिक कोड काय आहे, मी आता थोड्या वेळानं दाखवणार आहे युनिक कोड म्हणजे जे म्हणतोय ते. आणि जर ऍडमिट नाही झालं, फार वेळेला मुलं रेफरलला आले तुमच्याकडे, खरं असं झालं की बाबा हे सॅम नाही आहे किंवा ह्याला एनआरसीची गरज नाही आहे, त्यामुळे त्याला ऍडमिट करून नाही घेतलं किंवा रेफर तर केलं होतं खरं फॅमिलीच पोचली नाही, असं वगैरे काय असेल तर त्याची पण कारणं आपण घेणार आहोत. एनआरसी मध्ये ट्रीटमेंटचा फॉर्म कोणता नाही आहे. एनआरसी मध्ये ऑलरेडी तुमचा गुगल शीट जे आहे ते चालत राहणार आहे. आम्ही ही सिस्टीम डेव्हलप करताना आमचा फार मोठा उद्देश असा होता, ऍडिशनल डाटा एंट्री आपल्याला एनआरसीच्या स्टाफसाठी करायची नाही आहे. आम्ही नंदुरबार मधले एनआरसी व्हिजिट केले, तिथे आम्ही पाहिलं की कसे फोनचा इंटरनेट वापरून डेस्कटॉपवर ते डाटा एंट्री करतायत. तर आपल्याला ऑलरेडी डाटा एंट्री तुमची ऑलरेडी डिटेल्ड मध्ये होतीये, व्यवस्थित चाललेलं आहे गुगल फॉर्म, त्याला आम्ही डिस्टर्ब नाही केलं, त्याला काय वेगळं तुम्हाला नवीन काय तर ऍप वगैरे एनआरसी साठी बनवलं नाहीये. गुगल शीट मधूनच आपण घेतोय. हा खरं ह्याच वेळेला मला हे पण तुम्हाला सांगायला आवडेल की पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला आपण प्रपोजल दिलंय, जे ओरली अंबाडेकर सरांनी पण अप्रूव्ह केलंय की एनआरसी साठी आपण सिंपल छान सुटसुटीत एमआय सिस्टीम बनवणार, जी आता तुम्ही गुगल फॉर्मवर तुम्हाला डाटा एंट्री करायला लागतो, प्रत्येक मुलाचे डिटेल्स टाकायला लागतात, दर दिवसाचं वजन टाकायला लागतं डेस्कटॉपवरून, त्याचं आपण डायरेक्टली ऍप बनवू शकतो. कसं आहे, पोषण ट्रॅकर मधून भरपूर सारी माहिती मुलांची ऑलरेडी येते. त्याचं नाव काय आहे, आधार काय आहे, त्याचं वडिलांचं नाव, आईचं नाव काय आहे, कुठल्या गावातून आहे, त्याची अंगणवाडी कोणती वगैरे वगैरे. तर ते डाटा एंट्रीचं काम कमी करून फक्त जे एनआरसीच्या ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स आहेत, ज्याच्यामध्ये दर दिवसाची वजन काय आहे, असं एक सिंपल सुटसुटीत एमआय सिस्टम तयार करणं योग्य राहील. तर आपण अजून ह्याच्यावर काम करत आहे, ते पुढच्या फेजमध्ये करणार आहे. खरं ह्या फेजमध्ये एनआरसी साठी सेपरेट ऍप किंवा सिस्टीम आपण नाही बनवली, जशी गुगल फॉर्म आहे तसं चालत आहे. तर मी युनिक कोड बद्दल सांगत होतो, तर हे युनिक कोड आहे, एक उदाहरण दिलंय. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे. आपण जेव्हा आपण एकदा डाटा मुलांचा भरतो, तेव्हा आपल्याकडे असं दिसून येतं की हे सॅमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, बरोबर. प्रत्येक सॅम मुलाला हा युनिक कोड प्रत्येक एनआरसी देते. तर जेव्हा हे नर्चरचा आता मी तुम्हाला डेमो देणार आहे, ते देत असताना तुम्हाला कळेल की हा युनिक कोड आपल्याला त्या आयसीडीएस सुपरवायझरला द्यायचा आहे. ते फोन करून विचारतील, ह्या नावाचा बाळ तुमच्याकडे ऍडमिट झालंय का, रेफर केलं होतं, किंवा कदाचित स्वतः पण घेऊन येतील पुष्कळ वेळेला. तर हा जो कोड आहे सॅम रजिस्ट्रेशन नंबरचा, हा फार वेळेला रजिस्टरमध्ये सुरुवातीला लिहिला जातो प्रत्येक एनआरसी मध्ये. काही एनआरसी बघितले आम्ही, त्यांच्याकडे रजिस्टर आहे, ऍडमिशनचं रजिस्टर, त्याच्यामध्ये हा नंबर लिहिला जातो. तर हा नंबर, युनिक नंबर, पुढे जाऊन तुमच्या गुगल शीट मध्ये पण टाकला जातो. तर तोच नंबर आपल्याला ह्या मुलाला सुपरवायझर जेव्हा कॉन्टॅक्ट करेल तो द्यायचा. तर आता मी तुम्हाला ह्याचं लॉग इन करून दाखवणार आहे की हे ऍप्लिकेशन दिसतंय कसं. तर आता हे लॉग इन जे आहे मी आयसीडीएस सुपरवायझर साठी केलेलं आहे. तर आता जे तुम्हाला दाखवणार आहे, मी एक मुंबईचं उदाहरण घेऊन दाखवणार आहे, बीटचं लॉग इन करून दाखवणार आहे. तर हे आता आयसीडीएस सुपरवायझर साठी आपण लॉग इन बनवलंय, जसं मी तुम्हाला सांगितलं. आपण अजून स्टेटचं, डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवलचं लॉग इन बनवणार आहे. पुढे जाऊन तेही बनेल, म्हणजे तुमच्या डीएचओना, सिव्हिल सर्जनना किंवा इव्हन टीएचओना असं लॉग इन मिळेल की कुठे सॅम मॅनेजमेंट कसं चालू आहे. पुढे जाऊन सेकंड पेज मध्ये एनआरसी वाईज पण आपण डॅशबोर्ड बनवणार आहे, म्हणजे तुमचे किती मुलं आले, जे डिस्चार्ज झाले त्यांचा फॉलोअप कसा आहे, किंवा त्यांची स्टेज कशी आहे, स्टेटस काय आहे वगैरे आपल्याला ट्रॅक करता येईल. ऍक्च्युअल ऍपच्या डेमो वर जाण्याच्या आधी कुणाला काय प्रश्न आहे का, काय विचारायचं आहे का, मी एक 5 मिनिटाची संधी देतो. अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता, किंवा तुमचा प्रश्न जो आहे चॅट मध्ये टाईप करून पाठवा. काय प्रश्न असेल तर घेईन मी, किंवा ऍपच्या ऍक्च्युअल डेमोला जाईन. काय प्रश्न आहे कोणाला?
सर एचडीएच कवटेमंकाळ बोलतोय. हा. तर ते रजिस्ट्रेशन जे युनिक रजिस्ट्रेशन आहे ना, क्रिएट करताना आम्हाला प्रॉब्लेम येत आहे. त्याचं ट्रेनिंग आजच आम्हाला काही मिळालेलं नाही. म्हणजे कसं करायचं पुढे. युनिक आयडी म्हणताय तुम्ही, जे हा, युनिक मगाशी स्लाइड्स मध्ये दाखवलं होते? मगाशी दाखवलं ते. हो. हे म्हणताय ना सर, हे युनिक आयडी सॅम रजिस्ट्रेशन नंबर? बरोबर आहे सर, बरोबर. अच्छा. हे कसं करायचं काय समजत नाही सर. अच्छा, मग आता रिपोर्ट कसं करताय कवटे मग तुम्ही? आता कोड टाकत असाल ना? हो, तो त्याच्यामध्ये अडचण येते. तर ते म्हणजे विचारून विचारून करतायत, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतोय. जे प्रॉपर रिपोर्टिंग आहे आमचं. बरं ठीक आहे. हा विषय ऍक्च्युली जगताप सर ऍड्रेस करतील. ऍक्च्युली याचं ट्रेनिंग झालं असावं भरपूर साऱ्या एनआरसीसचं. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आपण चर्चा जी केली त्या कन्सेप्टवर आणखीन कोणाला काय प्रश्न आहे का? बरं सर, दिग्विजय सर, याच्या आधी हा. कोण बोललं? कोणाला ते हॅलो. पैसे भरण्याला प्रॉब्लेम आहे? कवटे महाका. नंबर हॅलो. कवटे महाका. हा, डिस्ट्रिक्ट सांगली. हॅलो. ओके ओके, ठीक आहे ठीक. मॅडम तुम्हाला सांगायचं आहे का थोडक्यात? नाही नाही, ते आम्ही नंतर मीटिंग लावू, त्यांना कुठे अडचण आहे बघू आम्ही. आता तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. बरं ठीक आहे. हॅलो. कवटे महाका. हा हॅलो. एक सर्व जे एनआरसीचे आता जॉईन झालात, आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीजचं काही विचारू नका. फक्त आता ज्यांचं ऍप आहे ते आहे, किंवा त्या ऍपमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे काम करायचं आहे, किंवा त्यातून आपल्याला काय इनपुट आउटपुट पाहिजे त्याच्या संदर्भात जर काही शंका असतील तर विचारा. हा, तेच म्हणायचं मला. एक्झॅक्ट. ओके. आणखीन कुणाला काय प्रश्न आहे किंवा कमेंट आहे? काय समजलं नाही किंवा हे कसं करतोय काय विचारायचं आहे? नाहीतर मग मी पुढे डेमोला जाईन. एक सेकंड, मी आता स्पेसिफिकली तुम्हाला एक प्रश्न करतो की सरांचा असा विषय आहे तुमच्यासाठी की ह्या ऍपमधून तुम्हाला तुमच्या बालकांना जे एनआरसी मध्ये ऍडमिट होणार आहेत किंवा बाहेर गेलेत त्या संदर्भात जे काही उपयोग होणार आहे नाही होणार आहे, तुमचे त्याबद्दल काही शंका असतील तर विचारा. आपल्या रुटीन रजिस्ट्रेशन पिटिशनच्या सध्या त्या गोष्टी नका विचारू. आणि जर तुम्ही क्लिअर झाले असेल तर इट्स ओके. हा बोला. डॉक्टर संदीप तुम्हाला काय बोलायचं आहे? अच्छा, इतर कुणाला काय प्रश्न आहे? आणखीन काय विचारायचं आहे, सांगायचं हॅलो. आहे? हा बोला बोला. हा, डॉक्टर संदीप बोलतोय, एसटीएच कोटे. सर, आम्ही गुगल शीट भरताना ते फॉलोअपचे फॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे आम्ही दर आठवड्याला विकली फॉलोअप ठेवतोय, पण जेव्हा एका महिन्यानंतर फॉलोअप पूर्ण होतं, पेशंट आमच्याकडे येत नाही व्हिजिटला, बरोबर. त्यानंतर आम्ही पुढं शीट भरताना ते शीट कम्प्लीट होत नाही सर. बरोबर, ही अडचण आहे, माहिती आहे. फार साऱ्या एनआरसीसची ही अडचण आहे की फॉलोअप करणं कठीण होतंय. त्याच्यासाठीच आपण ही सिस्टीम बनवतोय. आता काय होणार आहे, एकदा बाळ एकदा एनआरसी मधून डिस्चार्ज झालं तर त्याचा फॉलोअप हा नर्चर मधूनच कॅप्चर होईल. त्यामुळे भरपूर असा डाटा आहे जो फील्ड मधून मिळत नाही आपल्याला, तर सेविका सुपरवायझर कोऑर्डिनेट करून आपल्याला फॉलोअपचा डाटा मिळेल. आणखी एक विषय होता, जे आपण पोस्ट डिस्चार्ज किट देतो त्याचे काही गाईडलाईन्स नाहीत सर. अच्छा, नाही मला ऐकू नाही आलं, थोडं मोठ्याने बोला. पोस्ट डिस्चार्ज आपण जे किट देतो न्यूट्रिशनचा, त्याचे अपडेट काय नाहीत आमच्याकडे ऑलरेडी. म्हणजे आम्ही सुरुवातीला जे आमचे पेशंट ऍडमिट झाले, जे आम्ही डिस्चार्ज पण केले सक्सेसफुली, त्यांना आम्ही ते दिलेलं नव्हतं. म्हणजे पोस्ट डिस्चार्ज किट जो न्यूट्रिशन किट असतो तो. मग नंतर पुण्यामधून आम्हाला असं विचारणार आहे की तुम्ही ते किती दिलेत, पण त्याचे काही सर गाईडलाईन्स नाहीत, कशी द्यायची किंवा किती द्यायची असं काय. ठीक आहे. तो आमच्या कामाच्या विषय बाहेर आहे, ऍक्च्युली मी नाही सांगू शकणार. आपल्या आज आपण जेवढी चर्चा केली त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे का किंवा काय कमेंट आहे का? सॅम आयडी सर होत नाही. डॉक्टर संदीप. येस सर. डॉक्टर जगताप बोलतो मी. आपल्या रुटीन ऍक्टिव्हिटीजचे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, किंवा आपले ब्युरोचे मॅडम आहेत त्यांना विचारा. इथं फक्त ऍप रिलेटेड आणि चाइल्डची जे ट्रॅकिंग आहे आपली, की आपल्याला जे सगळ्यात मोठा इश्यू आहे
की आपल्याकडनं सॅम बालकं येत नाहीत किंवा आपल्यातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या बालकाचं फॉलोअप कावलं हे कळत नाही. ह्या रिलेटेड बर काही बर. तर आपल्या रुटीन कामाचा इथं काही विषय नका करू. येस येस. ओके, जे काही शंका असतील यू कॅन कॉल मी बॅक. ओके, नो प्रॉब्लेम. नोडल ऑफिसर्स आपण बोलूया. ठीक आहे. गुड इव्हनिंग. सचिव महिला बालकल्याण अनुप यादव बोलतोय. तर आता आज हे आपण जे ऍप्लिकेशन नवीन ऍप किंवा पोर्टल लॉन्च केलं आहे नर्चर म्हणून, तर त्यासाठी NRC जे आहे आपला आरोग्य खात्याचं जे न्यूट्रिशनल रिहॅब सेंटर आहे त्याचे सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये बोलवलं आहे आणि ICDSच्या लोकांना बोलवलं. तर थोडक्यात त्याच्या ब्रीफिंग मला वाटतं आता आपल्याला केला असेल आमच्या लोकांनी. तर त्याचा उद्देश मात्र एवढाच आहे की जे मॅल न्यूट्रिशनचे जे मुलं आहेत तर त्यांच्या एंड टू एंड ट्रॅकिंग हे करणे. ठीक आहे. काय काय होत होतं की आता जे सॅम मुलं आहे किंवा मॅम मुलं आहे तर ॲट द फर्स्ट प्लेस वी आर टेकिंग सॅम मुलं ओनली. सॅम जे असतात सेव्हरली एक्यूटली मॅल न्यूट्रिशन हे जी मुलं असतात असं जे प्रकार आहे ते आपण हे प्रथम चरणमध्ये याच्यामध्ये घेतोय. सेकंड स्टेजमध्ये आपण जे मॅम आहे त्यांना पण कदाचित त्याच्यामध्ये घेऊ. उद्देश असा आहे की सॅम जे होते सॅम मुलं आपण एकदा सॅम डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना VCDC मध्ये आपण ऍडमिट करतो. शहरी भाग असेल तर UCDC मध्ये ऍडमिट करतो. आणि जर एखाद्या सॅम मुलांना काही गंभीर प्रकारच्या इश्यूज असतील आणि VCDC किंवा UCDC मध्ये सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांना वरची संस्था फॅसिलिटी म्हणून इन्स्टिट्यूशन म्हणून त्यांना CTC किंवा NRC मध्ये आपण दाखल करतो. आणि सर्वांना माहिती आहे की NRC मध्ये 15 दिवस त्यांना योग्य ते काळजी घेतली जात आहे. जेवण विवण दवा औषध वगैरे सगळं स्पेशलिस्ट ट्रीटमेंट तिथे केलं जात आहे. आणि 15 दिवसानंतर अशी अपेक्षा आहे की त्याला जे त्याच्या रिकव्हरी आहे ते होईल आणि त्याच्यानंतर त्याला कम्युनिटीमध्ये परत आपण आई वडिलांच्याकडे सोडून देतो. असं ती प्रक्रिया. आता ही जे चेन आहे त्याच्यामध्ये एक साखळीमध्ये कुठेही मिसिंग लिंक्स क्रिएट होऊ नये. आणि एकदा मुलं आपण सॅम म्हणून डिक्लेअर करतो तर VCDC UCDC पासनं CTC आणि NRC इथपर्यंत जे आपलं ट्रीटमेंट आहे जी साखळी आहे ते एकच ID वर मेंटेन हो. आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे काही मुलं आहेत त्याच्या पूर्णपणे बरं होण्यापर्यंत म्हणजे NRC किंवा VCDC मधून कम्युनिटी किंवा गावामध्ये सोडल्यापर्यंत आणि त्याच्यानंतर अजून पुढचे 6 महिने त्याची ट्रॅकिंग आपण याच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणजे कुठलाही मिसिंग याच्यामध्ये होणार नाही. आणि एकदा तो सॅम डिक्लेअर झाला की जोपर्यंत तो पूर्णपणे बरा होत नाही त्याच्यापर्यंत आपण त्याच्यावर लक्ष ठेवणार आहोत. तर जेणेकरून याच्यामध्ये सॅमच्या वर आपल्याला अजून त्याच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करता येणे शक्य होणार आहे. आपल्याला माहिती आहे की सॅम घोषित करणे किंवा जर एखादा सॅम त्याला आरोग्याचे निगडीत काय विषय असतील तर त्याच्यामध्ये NRC पर्यंत दाखल करणे आणि त्याच्यामध्ये आरोग्य संस्थेच्या सुद्धा आरोग्य खात्याच्या सुद्धा अत्यंत महत्वाचा रोल आहे. आणि आपल्या NRC मध्ये परत माहिती आहे की एक सर्व स्पेशलिस्ट तिथे असतात. जे पेडिट्रिशियन आहे गायनेक आहे वगैरे हे सगळे तिथे असतात ना स्पेशलिस्ट. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना एक विशेष जे आहे ट्रीटमेंट सुद्धा देता येणे शक्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे सुरुवातीमध्ये जे आपण भूक चाचणी वगैरे करतो त्यावेळी सुद्धा आपले जे फील्डचे अधिकारी आरोग्याचे आहे त्यांची पण आम्हाला आवश्यकता त्याच्यामध्ये राहते हे पण माहिती आहे. कारण की ते सॅम डिक्लेअर करून घेणे त्यासाठी सुद्धा आम्हाला आरोग्य खात्याचे जे डॉक्टर्स आहेत त्यांची मदतीने त्यांना आपण सॅम म्हणून डिक्लेअर करतो. ठीक आहे. तर ही सगळी गोष्ट आहे त्याच्या बॅकग्राऊंड. आणि त्याच्यामध्ये आपण जे आता याच्या पुढे करणार आहोत आता सध्या तरी आपल्याकडनं म्हणजे NRC कडनं जे माहिती आहे ते आपण कशी घेणार आहोत की गुगल शीट आपण तुम्हाला दिलेली आहे म्हणजे गुगल शीट मध्ये माहिती आम्हाला तुम्ही भरून द्या. पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित आपण त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन ID आणि हे सुद्धा देणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही ती माहिती तिथे ऑन द स्पॉट सुद्धा भरू शकतो. अत्यंत सिंपल स्वरूपाची माहिती आहे. युनिक ID आहे आणि त्याच्यानंतर मुलाचे दाखल केव्हा झाला आणि हे केव्हा झालं. तर ते जास्त कॉम्प्लिकेटेड फॉर्म सुद्धा नाही अत्यंत सिंपल फॉर्मॅट आहे. त्याच्याबद्दल जर आता आपले काही विषय असतील तर आम्हाला थोडक्यात सांगायला हरकत नाही. अदरवाईज
डिटेल प्रेझेंटेशन आणि त्याचे डिटेल जे ट्रेनिंग आहे ते आपल्याला आपण डेमो आपण दिलं की नाही दिलं, तर डेमो आपण सुरू करतो. ठीक आहे, मग डेमो झाला त्याच्यानंतर आपण बोलूया. ठीक आहे, ओके, थँक्यू. मुझे बाद में भी दिखा. तर आपण आता डेमो सुरू करत आहोत. डेमो मध्ये तर आपण डेमो सुरू करूया. डेमो मध्ये मी तुम्हाला एक मुंबईचं उदाहरण दाखवणार आहे. हे लॉग इन जे आहे ते आयसीडीएस सुपरवायझरचं असणार आहे. तर आयसीडीएस सुपरवायझरने नेमकं काय काय करायचं आहे, कसं करणार आहे, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी आता तुम्हाला जे दाखवत आहे डायरेक्टली एनआरसीच्या स्टाफला आमचा दाखवण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला माहिती असावं, तुम्हाला माहिती असावं की एक्झॅक्टली हे सिस्टीम काय आहे, हे काम कशी करते, कुणाची काय जबाबदारी आहे वगैरे. फार वेळेला काय की एक फक्त आम्ही आयसीडीएसच ट्रेनिंग घेतलं आणि तुम्हाला दाखवलं नाही, कारण का हे या पूर्ण विषयामध्ये तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे. आणि तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की नेमकं ही सिस्टीम काय आहे, कशी काम करते, कुणाची काय जबाबदारी आहे. तुम्हाला सुपरवायझरचा फोन आला, युनिक आयडी पाहिजे, असं नको व्हायला, कशासाठी पाहिजे, काय पाहिजे, असं नको व्हायला. त्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढे जाऊन ह्याचा एनआरसी साठी मॉड्यूल आपण सेपरेट करायचं प्रपोजल दिलेलं आहे पब्लिक हेल्थला, तर पुढच्या फेजमध्ये ते होईल. तर आता मी तुम्हाला आयसीडीएस सुपरवायझरचं लॉग इन करून दाखवणार आहे की कशी दिसते. तर एक डमी लॉग इन आहे, ते मी दाखवणार आहे. तर हे ऍप्लिकेशन इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये आहे. ह्याच्यावर मी लँग्वेज चेंज करू शकतो. तर लँग्वेज चेंज केली की इथली माझी भाषा बदलते. ह्याच्यावर वरती सुरुवातीला दिसून येतं की हे बीट कोणतं आहे. जसं बीट मी मगाशी सांगितलं, ग्रुप ऑफ अंगणवाडीज, म्हणजे जवळजवळ 25 ते 35 अंगणवाडीज एकत्र येऊन आयसीडीएस बीट तयार होतं. जिल्ह्याचं नाव, जसं उदाहरणार्थ हे मुंबई सिटीचं लॉग इन आहे. प्रकल्प आयसीडीएस प्रोजेक्टचं नाव वडाळा आणि अंगणवाडी बीटचं नाव अँटॉप हिल आहे. तर ह्या बीटचे लॉग इन मी असं केलेलं. त्यामुळे प्रत्येक बीटसाठी आपण लॉग इन बनवलेलं आहे, अर्बन आणि रुरल दोन्ही. तर पूर्ण राज्यात साधारणतः 3,500 आयसीडीएस बीट आहेत. प्रत्येकाचा आपण लॉग इन तयार करून दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं काय दिसतं, सॅम असलेल्या मुलांची एकूण संख्या. म्हणजे काय, पोषण ट्रॅकर मधून मागच्या महिन्यात आयसीडीएस च्या अंगणवाडी सेविकेने जे वजन उंची मुलांची भरली त्याच्याप्रमाणे क्लासिफाय झालेल्या तीव्र कुपोषित मुलांचे एकूण संख्या माझ्या बीटमध्ये. तर माझ्या बीटमध्ये जर 20 अंगणवाड्या असतील तर 20 अंगणवाडी सेविकांनी मागच्या महिन्यात जेवढ्या मुलांचा सर्वे केला त्यातले वजन उंची भरले आणि त्याच्याप्रमाणे क्लासिफाय केलेले सॅम मुलांची संख्या ही मला इथे दिसते. पुढे दिसतं की प्रलंबित तपासणी, म्हणजे अशी मुलांची संख्या की जी मी अजून तपासले नाही आहे. तर माझी आता जबाबदारी काय असणार आहे, जेवढे सॅमचे मुलं येतील माझ्या बीटमध्ये पोषण ट्रॅकर मधून त्यांची डायरेक्टली माहिती हे नर्चर घेणार आहे. त्या मुलांना व्हिजिट करून त्या सगळ्या मुलांची तपासणी करणं ही माझी जबाबदारी असणार आहे. तर ह्याची लाईन लिस्टच मला मिळणार आहे, म्हणजे मुलांची नावं, अंगणवाडीचं नाव, त्या मुलाचं मागच्या महिन्यात घेतलेलं वजन उंची वगैरे वगैरे. तर हे प्रलंबित तपासणी म्हणजे अजून अशी मुलं ज्यांना व्हिजिट नाही केली आहे. तर त्यानंतर व्हिजिट केल्यानंतर मी जसं मगाशी सांगितलं ते VCDC ला पाठवू शकतो किंवा NRC ला पाठवू शकतो किंवा केस बंद होऊ शकतो, म्हणजे ते नॉर्मल निघालं बाळ असं. तर त्याच्या पुढचा स्टेप आहे प्रलंबित VCDC UCDC नोंदणी. म्हणजे असे मुलं ज्यांना रेफर तर केलंय VCDC ला, खरं अजून ऍडमिशन झालं नाही VCDC मध्ये, त्या मुलांची संख्या. तसंच NRC प्रलंबित NRC प्रवेश, म्हणजे काय, अशा मुलांना NRC ला रेफर केलंय खरं अजून ऍडमिशन झालं नाही, त्या मुलांची संख्या. आणि अशी मुलं ज्यांची केसेस बंद झाले त्यांची इथं संख्या येईल. ठीक आहे, तर हे झालं पहिलं हे. त्यानंतर खालती प्रलंबित कार्य यादी पण मिळते. या यादीमध्ये आपल्याला वेगवेगळे आपण ऍक्शन घेऊ शकतो. समजा NRC ऍडमिशनची पेंडिंगची, तर ती लिस्ट आपल्याला इथे मिळू शकते. असेसमेंटची पेंडिंगची लिस्ट, ती लिस्ट आपल्याला मिळू शकते. असे वेगवेगळे जे लिस्ट आहेत. VCDC एनरोलमेंटची मला इथे पेंडिंग लिस्ट मिळू शकते, तर लिस्ट मला मिळते. आता हे माझ्या कम्प्युटरमध्ये उघडलं त्यामुळे असं पसरट मोठं दिसतंय.
हे मोबाईल फ्रेंडली पण आहे. ह्या लिंकवर क्लिक करून मोबाईल मधून पण ICDS सुपरवायझर माहिती भरू शकते. ठीक आहे. तर आता मी क्विकली एक 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 फॉर्म दाखवणार आहे. तर पहिला फॉर्म आहे तपासणीचा फॉर्म. तर आता मी डॅशबोर्डवर आहे. या डॅशबोर्डवर आहे. तर पहिला फॉर्म आहे माझा तपासणीचा फॉर्म. तपासणी फॉर्मवर मी क्लिक केलं की इकडे मला प्रत्येक डिटेल दिसतात. तर तपासणी देण्यामुळे पेंडिंग तपासणी किती आहेत? 18 आहेत. प्रलंबित पाठपुरावा म्हणजे जे फॉलोअप पेंडिंग आहेत ते 2 आहेत. म्हणजे अशा तपासण्या ज्या मी आधी केल्या, खरं मुलगा मिळाला नाही, घराच्या बाहेर होता किंवा काय, तर ते फॉलोअप मध्ये ट्रान्सफर झालेलं आहे वगैरे. तर जसं मी एक पूर्वा म्हणून ही मुलगी आहे, हिचं मी तपासणी करायला घेतलं. तपासणी करावर क्लिक केलं तर इथले हिचे बाकी डिटेल्स मला दिसतात. तर तिचे स्टेटस काय आहे, किती वर्षाची आहे वगैरे. आता इथं डमी डाटा आहे त्यामुळे इथं नॉर्मल दिसतंय. ऍक्च्युली हे सॅम मुलांचीच फक्त यादी येईल आणि वय पण 6 महिन्याच्या पेक्षा मोठे मुलंच घेतो आहोत आपण. ठीक आहे. तर आता हा डमी डाटा आहे त्यामुळे हे असं दिसतंय. तर तपासणी फॉर्म भरत असताना पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही अंगणवाडी केंद्रावर मुलाची तपासणी पूर्ण केली का? सुपरवायझरला हा प्रश्न आहे. तर मी होय किंवा नाही सिलेक्ट करू शकते मी ऍज अ सुपरवायझर. जर मी नाही म्हटलं तर नाही म्हणायची कारण काय आहे ते मला विचारतं. मग ह्या मुलाची का तपासणी पूर्ण नाही करू शकलो? कारण का बाळ आधीपासून VCDC UCDC मध्ये आहे, बाळ NRC मध्ये दाखल झालेलं आहे, बाळ घरी नाही आहे, बाळाचे कुटुंब स्थलांतरित झालेलं आहे, बाळाचा मृत्यू झाला आहे, खाजगी रुग्णालयात गेला आहे किंवा शासकीय रुग्णालयात गेला आहे किंवा अदर पण ऑप्शन आहे. हे तपासणी पूर्ण करावर आता मी सिलेक्ट केलं, समजा बाळाचा मृत्यू झाला आहे आणि तपासणी पूर्ण करा, तर हे माझ्या क्लोज्ड केसेस मध्ये निघून जाईल. ठीक आहे. आता एक राज म्हणून मुलगा आहे, या राज मुलाची आपण तपासणी करूया. तपासणी करावर क्लिक केलं तर या राज मुलाची तपासणी आपण करू शकतो. याचं वय सांगतं, डेट ऑफ बर्थ सांगतं, ठीक आहे, वजन सांगतं, केव्हा घेतलंय, उंची सांगतं केव्हा घेतलं. तर ह्याच्यावर मी आता होयवर क्लिक करते की ह्याची तपासणी करायला मी होयवर क्लिक केलं. होयवर क्लिक केलं की किती तारखेला ह्याची तपासणी झाली ती तारीख आपल्याला टाकायला लागते. तर तारीख मी सांगितलं लागली, समजा 2 दिवसाआधी झाली. तेव्हा सध्याचं वजन काय आहे, बाळाचं सध्याचं जे वजन आहे ते वजन मी टाकलं. बाळाची उंची काय आहे, उंची मी टाकली. तर वजन आणि उंची टाकल्यानंतर आपोआप इथं मला न्यूट्रिशन स्टेटस, बाळाची कुपोषणाची स्थिती क्लासिफाय होऊन मिळते. आता या केसमध्ये हे सॅम आहे. तर जर मी आता समजायचं वजन जास्त टाकलं तर ते सॅम मधून बाहेर येईल. आता बघा हे सामान्य झालं. सामान्य. तर हे ऑटोमॅटिकली WHO चे स्टँडर्ड आपण इंटिग्रेट केलेत ह्यात, ज्याच्यामध्ये वजन उंची टाकल्यानंतर क्लासिफिकेशन मला आपोआप मिळतं. ठीक आहे. आतापुरतं आपण टाकूया जे सॅम आहे. सॅम असल्यानंतर ह्याला 3 महत्वाचे प्रश्न आपण विचारतो. तर पहिला विचारतो की मुलाला पायावरची सूज आहे का? पायावरची सूज म्हणजे काय? एडेमा. त्याचा आपण फोटो देऊन उदाहरणं समजून सुद्धा सांगितलंय व्यवस्थित. तर एडेमा आहे का? एडेमा असेल तर होय किंवा नाही हे ऑप्शन निवडायचं. दुसरा आहे भूक चाचणी. बाळाची भूक चाचणी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्याचा आपण पर्याय निवडायचा. आणि तिसरा आहे बाळाला इतर कोणता आजार किंवा आरोग्य तक्रारी काय आहेत का? तर या तिघांपैकी एकही जरी नो असेल, म्हणजे NRC साठी क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे, ह्या तिघांपैकी जर त्याला एडेमा असेल, होय असले, ठीक आहे, आणि बाकी भूक चाचणी सकारात्मक आहे किंवा मुलाचं आरोग्य हे नाही आहे, तर ह्याला NRC ला आपोआप रेफर करतो. ठीक आहे. आता समजा ह्याचं आरोग्य तपासणी आहे म्हटली आणि एडेमा नाही म्हटलं तरी ह्याला NRC ला रेफर केलं. जर सगळं व्यवस्थित आहे तर VCDC UCDC ला. 3 प्रश्नांच्या बेसिसवर हे ठरलं जातं की हे बाळाला VCDC ला पाठवायचं की NRC ला पाठवायचं. आता मी इथं ह्याला आरोग्य समस्या होय म्हणतोय, म्हणजे ह्याला NRC ला पाठवायचं. NRC ला पाठवलं, तपासणी पूर्ण करा क्लिक केल्यानंतर हा NRC च्या फॉर्म मध्ये बाळ ट्रान्सफर झाला. तर असं हा फॉर्मॅट आहे, फ्लो आहे तपासणीचा. तर पहिला फॉर्मॅट मी तुम्हाला समजून सांगितला तपासणीचा. त्याच्या पुढे आहे VCDC UCDC नोंदणी. VCDC UCDC नोंदणी म्हणजे काय आहे की एकदा मी रेफर केलं NRC VCDC ला, खरं अजून ऍडमिशन नाही झालं, तर ऍडमिशन होण्याच्या वेळेला हा फॉर्म भरायचा आहे. फार वेळेला काय होतं, मुलाला रेफर तर करतो आपण VCDC ला, खरं सुरू होत नाही VCDC किंवा फार वेळ लागते. आता आपण फोकस ट्रॅकिंग मध्ये हे खात्री करायचा प्रयत्न करत आहोत की ज्या मुलांना VCDC ला किंवा NRC ला रेफर केलं आहे ते लवकरात लवकर ऍडमिशन त्यांचं होईल तिथे आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू होईल. तर ते खात्री करण्यासाठी जेव्हा ऍडमिशन होईल त्यावेळेला या मुलांचं VCDC चा फॉर्म भरायचा. आता समजा ही जॅस्मिन मुलगी आहे, नोंदणी करावर मी क्लिक केलं की नोंदणी करण्याच्या वेळेला परत विचारतं की हे बाळ VCDC मध्ये ऍडमिट झालं का, होय नाही.
नाही म्हटलं तर मगाशी जसे ऑप्शन्स होते तसे इथे पण ऑप्शन्स आहेत. आता आपण होय वर क्लिक करूया. होय वर क्लिक केलं तर किती तारखेला झालं VCDC मध्ये ऍडमिट आणि कोणत्या अंगणवाडीमध्ये VCDC लागली. तर फार वेळेला काय होतं, एका बीटचे जेवढे जवळजवळच्या अंगणवाडीचे सॅम मुलं असतात त्यांना सगळ्यांना एका अंगणवाडीत आणून VCDC लावतात. तर इथं आपण ऑप्शन दिले एक अंगणवाडी सिलेक्ट करायला आणि त्याचं कोणत्या तारखेला VCDC सुरू झाली त्या तारीख आपण इथे टाकू शकतो आणि त्यानंतर वजन आणि उंची टाकू शकतो. परत समजा वजन मी टाकलं 9 किलो 600 ग्राम आणि उंची टाकली 90 सेंटीमीटर, तर हे आपल्याला असं येईल. समजा उंची टाकली मी 900 आणि इथं आपण बघूया काय VCDC द्यायला काय काय लागतं ते आपण दिलंय की नाही. नोंदणी पूर्ण करा. तर इथं तुम्ही पाहता की हे ऑटोमॅटिकली चेक लावलेलं आहे. मी चुकून 900 टाकलं, आता ह्याला मुद्दामून टाकलं तर ते घेत नाहीये. तर आपण ह्याच्यावर चेक्स आणि व्हॅलिडेशन ज्याला म्हणतो टेक्निकल भाषेत आपण लावलेले आहेत, वजनावर सुद्धा आणि उंचीवर सुद्धा. त्यामुळे चुका कमी होतील अशी आपली अपेक्षा आहे. नोंदणी पूर्ण करा म्हटल्यानंतर ह्या बाळाची VCDC मध्ये ऍडमिशन झाली. तसंच आपला तिसरा फॉर्म जो आहे तो VCDC UCDC निरीक्षणचा आहे. म्हणजे ज्या मुलांचं VCDC मध्ये ऍडमिशन झालेलं आहे 84 दिवसासाठी VCDC होणं अपेक्षित आहे. मग ह्याच्यामध्ये आपण असे प्रश्न विचारत आहोत की VCDC कशी चालू आहे, बाळाचा अटेंडन्स रेग्युलर आहे का, बाळ EDNF खात आहे का, बाळाचं वजन किती वाढलं आहे वगैरे वगैरे. तर हे दर 15 दिवसाला भरायचा फॉर्म आहे. ICDS सुपरवायझरच भरणार आहे. त्याच्यामध्ये कळतं की VCDC मध्ये बाळाची प्रोग्रेसिव्ह ग्रोथ कशी चालू आहे हे आपल्याला कळणार आहे. तर ह्याचं पण एक थोडक्यात एक उदाहरण दाखवतो. मी मॉनिटरवर क्लिक केलं की आपल्याला इथं विचारतं की VCDC UCDC मध्ये काय स्टेटस आहे. तर बाळ उपस्थित राहत आहे का, नियमितपणे उपस्थित राहत आहे, EDNF खात आहे का व्यवस्थित, तर होय नाही, जे पण आहे होय म्हटलं. सध्याचं वजन किती आहे बाळाचं, तर जे पण वजन आहे ते मी इथं टाकणार. सध्याची उंची किती आहे बाळाची, जी उंची आहे ते मी टाकणार. ठीक आहे. आणि त्यानंतर मी निरीक्षण नोंद करा असं. फार वेळेला असं होतं बाळ VCDC मध्ये ऍडमिट आहे, खरं त्याचं वजन वाढत नाहीये किंवा VCDC मध्ये ऍडमिट असताना बाळ आजारी पडलं किंवा त्याची भूक चाचणी परत खराब झाली, तर त्या बाळांना NRC ला रेफर करावं लागतं. आपण ह्यामध्ये ते ऑप्शन ठेवलेलं आहे की बाळाला NRC ला रेफर करायचं. तिसरा पुढचा फॉर्म जो महत्वाचा आहे NRC CTC चा प्रवेश, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तुमचा रोल आहे. तर हे मी तुम्हाला दाखवतो फॉर्म कसा आहे. ह्यामध्ये तुमचा रोल आहे. तर ह्या फॉर्म मध्ये असे मुलं येतात ज्यांचं असेसमेंट म्हणजे तपासणी झाल्यानंतर त्यांना NRC मध्ये रेफर केलेलं आहे. आता हा फॉर्म कोणासाठी भरायचा, जेव्हा मुलांचं ऍडमिशन आपण NRC मध्ये करून घेतो त्यावेळेला हा फॉर्म भरायचा. तर हा राज म्हणून मुलगा आहे, आपण मगाशी त्याला NRC ला रेफर केलं. अपडेट करावर क्लिक करणार मी. यावेळेला राजचं बेसिक डिटेल माहिती मिळते मला. NRC CTC चा प्रवेश ऍडमिशन होतंय की नाही हे क्लिक केलं मी, होय किंवा नाही. तर इथं मी नाही म्हटलं तर NRC मध्ये न पाठवण्याचं किंवा ऍडमिशन दाखल न करण्याचं कारण काय आहे. तर ह्याचं एक कारण आहे की VCDC मध्येच नोंद झाली त्याची, NRC ने प्रवेश नाकारला. फार वेळेला असं पण होऊ शकतं रेफर केलेला बाळ तुमच्यापर्यंत तोपर्यंत सॅम राहिलाच नाही, मॅम झाला समजा आणि NRC ने रेफर नाकारला. कुटुंबाने नाकारलं, कुटुंब म्हणतं की बाबा आम्हाला एवढ्या लांब जायचं नाहीये किंवा आणखीन काय आहे. कुटुंबानं अनुपस्थिती म्हणजे कुटुंब निघूनच गेलंच नाही, कुटुंब स्थलांतरित झालं, मायग्रेट झालं, खासगी रुग्णालयात दाखल केलं किंवा बाळाचा मृत्यू झाला. आणि एक अदर्स म्हणून सुद्धा आपण एक ऑप्शन ठेवलंय. तर जे कारण आहे ते ICDS सुपरवायझरलाच भरायचं. तर सुपरवायझरची आमच्या जबाबदारी काय आहे, जेवढे सॅम मुलं मिळालेत ना त्यांना व्यवस्थित ट्रॅक करणं, कुठे गेलेत काय गेलेत त्यांचं स्टेटस काय आहे ट्रॅक करणं. ठीक आहे. तर आता मी ह्या केसमध्ये फक्त काय तर अदर कारण देतो आणि ह्या NRC दाखल करा, फॉर्म भरा हा म्हटलं तर हा भरला. तर पुढचं मी एक उदाहरण घेऊन दाखवतो ऍक्च्युअल ऍडमिशनचं. तर इथे मी होय म्हणतो, NRC मध्ये ऍडमिशन झालं का होय. तर इथं डेट द्यायची आपल्याला की कोणत्या तारखेला NRC मध्ये ऍडमिशन झालं. तर काय कसं होणार आहे हे जेवढं मी आता अंदाज घेतो पहिल्यांदाच आपण करतोय की ज्या बाळाला जिथल्या NRC मध्ये रेफर केलेलं आहे तिथली सुपरवायझर ट्रॅक ठेवणार आहे आणि त्या सुपरवायझरना आपण सगळ्या NRCच्या जे मेन कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते आपण देणार आहोत आणि तुम्हाला NRCच्या स्टाफला तुमच्या जिल्ह्यातले किंवा जिल्ह्याच्या जवळच्या तालुक्यातले जे सुपरवायझरचे CDPOचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते आम्ही देणार आहोत. तर हे दिल्यानंतर दोघांना एकमेकांचे फोन नंबर भेटतील आणि जसं जसं काम पुढं दोन्ही व्हर्टिकलचे एकत्र होईल तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांचे मिळून जातील, तुम्हाला कोऑर्डिनेशन करणं जमेल. नंदुरबारमध्ये तर सगळ्या NRCच्या स्टाफचा आणि ICDS सुपरवायझरचा एक कॉमन व्हॉट्सअप ग्रुपही आहे.
तर ह्याला आणखीन कसं स्ट्रेंथन करू शकतो हे आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. तर इथे मी एनआरसी मध्ये ऍडमिशन झालं, हे तारीख टाकली, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातल्या एनआरसी मध्ये ऍडमिशन टाकलं. फार वेळेला असं पण होतं की शेजारच्या जिल्ह्यातली एनआरसी जवळ आहे, समजा जव्हार मोखाड्यातली काही बाळ आहेत, नाशिकची एनआरसी जवळ पडते तर नाशिकला कधी पाठवलं, असं वगैरे पण होऊ शकतं. तर दुसऱ्या जिल्ह्यातली आपण लिस्ट पण दिले इथं. तर ज्या जिल्ह्यातलं ऍडमिशन होतंय, समजा मी गोंदिया सिलेक्ट केलं, तर गोंदियाची एनआरसी कोणकोणती आहेत ती माझी इथं लिस्टमध्ये दिसते. तर मी ती एनआरसी सिलेक्ट केली. आणि इथे हा जो प्रश्न आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. एनआरसी सीटीसीने दिलेल्या मुलाचा आयडी क्रमांक काय आहे. तर जेव्हा तुमचं ऍडमिशन मुलाचं करून घेता त्या वेळेला किंवा त्याच्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे. जेव्हा ऍडमिशन होतं तेव्हा मुलाला तुम्ही युनिक कोड देता. तो युनिक कोडची मी रेफरन्स इमेज टाकली, हे नंदुरबार मधल्या रजिस्टरचा फोटो काढलेला आहे मी. तर असा जो कोड आहे SCI एप्रिल 51400, ठीक आहे, जे मी मगाशी तुम्हाला पीपीटी मधले स्क्रीनशॉट्स शेअर करून दाखवला, हा कोड जो आहे तो ह्या फॉर्म मध्ये टाकायचा आहे. तर ह्या फॉर्म मध्ये मी तो कोड टाकणार, जो पण बाळाला युनिक कोड दिलेला आहे, आणि एनआरसी सीटीसी मध्ये दाखल करावं क्लिक करा. तर हे हे करण्यासाठी सुपरवायझरला, ICDS सुपरवायझरला तुमची मदत लागणार. कारण का एनआरसी मध्ये ऍडमिशन तुम्हीच देऊ शकता, आणि ऍडमिशन दिल्यानंतर त्या बाळाला युनिक कोड तुम्हीच देऊ शकता. जेव्हा तुम्ही कोड द्याल तेव्हा ती फोन करून सांगेल, तुम्हाला विचारेल की बाळाचं हे ऍडमिशन झालं का, आणि झालं तर ते त्याचा कोड काय आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म आहे एनआरसी सीटीसी प्रवेश. तर असाच मग एनआरसी सीटीसीच्या प्रवेश नंतर एनआरसी सीटीसी फॉलोअप म्हणून पण आहे. म्हणजे एकदा बाळ डिस्चार्ज झालं एनआरसी मधून, डिस्चार्ज झाल्यानंतर त्याचं फॉलोअप करणं ICDS सुपरवायझरची जबाबदारी आहे दर 15 दिवसानंतर. आणि ते फॉलोअप करत असताना जे डाटा तिथं भरली जाईल तो तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढे जाऊन दिसेल. अजून आपण डॅशबोर्ड बनवला नाहीये एनआरसी साठी, तर पुढे जाऊन बनवणार आहोत. बनवल्यानंतर तुम्हाला दिसेल. तर आता इथं एक बेबी आनंद म्हणून आहे, त्याचा फॉलोअप करायचा आहे. तर ह्याचा फॉलोअप केला का, होय नाही, होयवर मी क्लिक केलं. फॉलोअप करण्याची तारीख काय, कोणत्या तारखेला या बाळाचा फॉलोअप झाला ती तारीख मी टाकू शकतो. वजन काय आहे बाळाचं फॉलोअपच्या वेळेला, तर वजन टाकू शकतो. बाळाची उंची काय आहे, बाळाची उंची टाकू शकतो. आणि बाळ आता नॉर्मल झालं हे दिसतं मला, आणि सबमिट कर. तर असं करून फॉलोअप पण आपण कॅप्चर करू शकतो. तर एवढंच आहे. ह्याच्यानंतर एक शेवटचं हे आहे बंद केसेस. बंद केसेसमध्ये वेगवेगळे असे बाळ जे रिकवर झाले किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले किंवा काही बाळकांचं डेथ झाली असे वगैरे आहेत, ते इथं आपल्याला क्लोज केसेसमध्ये, हा, त्या क्लोज केसेसमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर हे इथं पण आपल्याला ही लिस्ट मिळेल. तर हे सगळं सुपरवायझरच्या लॉग इन मधून दिसणार आहे. ह्याच्यासाठी एक मॉनिटरिंग डॅशबोर्ड जो आहे स्टेट लेवलचा, डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक म्हणजे CDPO लेवलचा, तो आपण बनवत आहोत. पुढे जाऊन आपल्या आरोग्याच्या डिपार्टमेंटला सुद्धा ते डॅशबोर्ड मिळेल. पुढे जाऊन NRC ला सुद्धा आपला एक स्वतःचा डॅशबोर्ड मिळेल. तर हे ओव्हरऑल नर्चर ऍप्लिकेशनचा डेमो आहे. याच्याबद्दल आता काय प्रश्न असेल किंवा काय विचारायचं असेल तर तुम्हाला मी एक 5 मिनिटं वेळ देतो. तुम्ही अनम्यूट करून विचारा. येस. कुणाला काय प्रश्न आहे का, काय कमेंट आहे? अनम्यूट करून विचारा. जर कोणाला काय लिहायचं आहे तर चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता, काय विचारायचं आहे, सांगायचं आहे तर. सगळ्यांना समजलं का? म्हणजे हे काय नवीन काम वगैरे नाही आहे. NRC साठी तर अजिबातच काय नाही आहे. अच्छा, एक प्रश्न काय विचारला, NRC ट्रान्सफर करायची आहे, NRC ट्रान्सफर करायचे आहे, कळालं नाही काय प्रश्न आहे. यवतमाळ मधून विचारले वाटतं कोणी. व्हिडिओ हाँ बोला. वन क्वेश्चन फ्रॉम साइन NRC मुंबई. यस मैम. हाँ, तो ये पूछना है आपसे कि जो हमारे यहाँ सैम केसेस एडमिटेड होते हैं वगैरह, जब उनका डिस्चार्ज होता है तो फॉलोअप के लिए ये जो हम ऐप ओनली आंगनवाड़ी लोग भरेंगे या हम NRC स्टाफ भी भरेंगे उसमें? नहीं, ICDS के ही स्टाफ मैडम, ICDS सुपरवाइजर की जिम्मेदारी है ये भरना. यूनिक कोड आपको शेयर करें. सिर्फ आपका जो यूनिक, हर चाइल्ड का जो यूनिक कोड बनता है ना मैम, हाँ, एडमिशन के वक्त वो आप दे देंगे.
तो वो डाटा जो है फॉलोअप का वो ऑटोमेटिकली लिंक हो जाएगा, तो शीट में अपना लिंक हो जाएगा डाटा। सो हमें भी ऐप डाउनलोड करके फिलअप करना है उसमें नहीं नहीं आईडी डेट। आपको, नहीं नहीं मैडम, आपके लिए ऐप नहीं है ये, ऐप एनआरसी के लिए नहीं है अभी के स्टेज में। हमारा उद्देश्य ये था कि ये क्या सिस्टम है, एनआरसी के स्टाफ को क्लोजली पता रहना चाहिए। अभी इस अच्छा, ऐप का जो डाटा एंट्री का पार्ट है वो आईसीडीएस सुपरवाइजर ही देखेंगे। ओके। यस मैडम। ओके, आणखीन और किसी को कुछ सवाल, आणखीन काय कोणाला प्रश्न आहे का? अनम्यूट करून विचारा काय प्रश्न असेल तर. सर गुड इव्हनिंग. हा, हॅलो गुड इव्हनिंग. सर, मला एक हे करायचं होतं की अंगणवाडी किंवा आशा वर्कर जे मुलं आणतात, पण त्यांचं जेव्हा ते सॅम म्हणून आणतात, पण आपल्याकडे जेव्हा एनआरसी ला जे ऍडमिशन होते सॅम म्हणून, पण तेव्हा काय होतं की त्यांच्याकडे जे वजन उंची घेतल्या जाते, त्यांच्याकडे वजन जे घेतात ना ते अजूनही झोळी पद्धतीनेच घेतल्या जातं. आणि आपल्या एनआरसी ला कसं की डिजिटल वेट मशीन आपण वापर करतोय आणि बरोबर आपण घेतोय ते विदाऊट क्लॉथ वेट घेतोय. बरोबर आणि त्याच्यामुळे काय होतं की दोन्ही वेट मध्ये डिफरन्स येतो. तर त्यांच्याकडे बरोबर. तो जो बेबी आहे तो असतो मॅम मध्ये आणि आपल्याकडे आल्यानंतर तो सॅम मध्ये येतो. तर काय माझी हरकत नाही. अशी रिक्वेस्ट आहे सर की तिकडे जर ते डिजिटल वेट मशीनचं जर प्रयोजन झालं नाही तिकडे तर आपल्याकडे तिकडे पण आपण डिजिटल, नाही तुम्हाला सांगतो तिकडे डिजिटल लगेच नाही होऊ शकत. आपण काय करायचं, तुमच्याकडे आल्यानंतर बाळाचं व्यवस्थित वजन उंची तुम्ही घ्यायचं. वजन उंची घेतल्यानंतर जर ते सॅम मध्ये बसत नसेल तर तिथं आपण ऑप्शन ठेवलंय, एनआरसी न बाळाला नकारलं कारण का ते बसलं नाही. त्याला सांगायचं की ओके. बाबा हे सॅम नाही आहे किंवा सॅम आहे तर हेल्थ कॉम्प्लिकेशन्स नाही, म्हणजे तुमचे जे नॉर्म्स आहेत एनआरसीच्या त्यामध्ये ऍडमिशनच्या नॉर्म्स मध्ये हे बसत नाहीये, त्यामुळे आपण ऍडमिशन नाही देऊ शकत. तर ते घेऊन जातील त्याला परत, काय अडचण नाही. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. ओके, आणखीन कुणाला काय प्रश्न, काय सजेशन? सर जगताप सर तुम्हाला काय सांगायचं? याच्यामध्ये जे आता एक सेकंड. आता जो प्रश्न होता ना त्यांच्याकडनं मॅम म्हणे त्यांनी आपल्याकडे आल्यानंतर सॅम दिसतो. बेसिकली आजचा जो हा आपला विषय आहे फक्त इंटिग्रेशन आहे की आपल्याला ट्रॅकिंगसाठी आहे. जर एखादी बाळ आपल्या एनआरसी मध्ये असेल किंवा आपल्या आरएच ला, एसडीएच ला किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला आला आणि तो जर आपल्या ऍडमिशन क्रायटेरियामध्ये जर फिट होत असेल तर आपण त्या बाळाला ऍडमिट करायचं आहे. हे कुठलीही आताचे जे ट्रेनिंग किंवा आता जी माहिती दिली जाते त्याचं आणि आपल्या फंक्शनिंग किंवा ऍडमिशनचा काही संबंध जोडू नका. आपल्याकडे जर इंडिकेटेड असेल तर त्याला ऍडमिट करायचं आहे. त्यांनी मॅम म्हटलं आपल्याकडे सॅम होतं त्याचं हे आहे, त्या गोष्टी याला फाटे फोडायचे नाहीयेत. एंड ऑफ द डे त्या बालकाला काही त्रास होऊ नये आणि तो कुपोषणातून बाहेर येणं हे आपल्या अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला काम करायचं आहे. हे हा अगदी सर. बरोबर साहेबांनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे. मंडळी लक्षात घ्या, ह्या ऍपमधनं येणारं एनआरसीला एखादं बालक आलं असेल फील्डमधनं किंवा याच्यामधनं रेफर केलेलं, तर ते सॅम हे जो प्रपंच मांडलाय हा सॅम बालकासाठी होता. तर आपल्याकडनं ह्या चॅनलमधनं आलेलं असेल तर ते सॅम चाइल्ड असेल. जे काही बरोबर आहे का चूक आहे तिथं त्याची तुम्ही खातर जमा करणार, कपडे काढून करा, तुमच्या डिजिटल इक्विपमेंटवरती त्याचं वजन उंची कराल आणि त्याप्रमाणे तुम्ही जे ठरवाल ते फायनल. म्हणजे जे अंगणवाडी सेविकेनं सुपरवायझरकडनं आलेली माहिती ऍपमधनं आलेली माहितीवरती, कारण टाइम लॅग पण असणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही केलेले हे फायनल असणार त्याप्रमाणे करा. पण एखादे पालक डायरेक्टली वॉक इन तुमच्याकडे असेल एनआरसीला, हा पण एक प्रवाह असू शकतो आणि त्यावर ते बालक काय आहे ते तुम्ही ठरवलं त्याच्याप्रमाणे करा. त्याच्यामध्ये व्हीसीडीसी आणि आयसीडीएस यंत्रणाच मध्ये येत नाहीये. डायरेक्टली वॉक इन पेशंट म्हणजे एखादं पालक तुमच्याकडे बाळ घेऊन येतील, त्यावेळेला त्याचं वजन उंची करून तो क्लिनिकली तुम्ही तुमच्या पद्धतीने असेस करून त्याला ऍडमिट करायचं की कसं करायचं तुमच्या निकषाप्रमाणे तुम्ही ठरवायला तुम्ही मोकळे आहात. ती तुम्हाला मुभा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही याच्यामध्ये कुठे बांधलेले नाही आहेत. दोन प्रकार असणार आहेत. एक आमच्याकडनं रेफर आयसीडीएस यंत्रणेकडनं रेफर केलेली बालकं, त्याच्यामध्ये हा फ्लो आहे. पण काही बालकं ही तुमच्याकडे पालक डायरेक्टली वॉक इन पेशंट सारखे येतील. सायन यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. So they are likely to be some influx of the parents bringing the child directly to Sion Hospital. So in that case, you can assess them as per your prescribed standard operative procedure, and you take a clinical call on that basis in presence of pediatrician.
That's the only message I want to do. And the example was right. It created a good discussion also. But one thing is that ma'am child at this version will not be going through ICDS to NRC, but will not be referred. What I'm trying to say, as per if walk-in patients can come from ma'am or some whatever it can come, and you can if it is not SAM, it is not doesn't fit in your SOP. You can ask that, advise him, and the home-based treatment can be continued at the NRCs. That's the point I'm making. Thank you. ओके, आणखीन कोणाला काय प्रश्न आहे का? माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देतोय मी. कुणाला नर्चर बद्दल आणखीन काय प्रश्न असेल किंवा काय असेल तर हे माझे कॉन्टॅक्ट, माझा फोन नंबर आहे. मी मंत्रालयात बसतो. तर बेसिकली आता पुढे जाऊन काय होणार आहे, डिस्ट्रिक्टचे जे आमचे ICDS सुपरवायझर आणि CDPO आहेत ना, त्यांना आम्ही NRCचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं मेल ID वगैरे देणार आहोत. तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील की ह्या NRC मध्ये आमच्या ऍडमिशनला बाळ रेफर केलंय का किंवा घेऊन येतील, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. दुसरं, हे एका साईडला करतो. दुसऱ्या बाजूला NRCच्या सगळ्या स्टाफना पूर्ण राज्यातल्या आपल्या CDPOs आणि सुपरवायझर्सचे कॉन्टॅक्ट नंबर आपण देतो, जेणेकरून तुम्हाला फॉलोअप करायचं असेल किंवा तुमच्या डिस्चार्ज झाला त्या बाळाचं पुढं काय झालं विचारायचं वगैरे असेल तर त्या सुपरवायझरला तुम्ही विचारू शकता, त्या ICDS ऑफिसरना तुम्ही विचारू शकता. तर हे 2 गोष्टी आपण पुढे करणार आहे. याचाच अनुषंगाने just one more question to Sayan team. Whether the NRC at Govandi and Kandivali are functional? Can you unmute and respond, please, Sayan team? Please repeat the question. Whether the NRCs at Govandi and NRCs at Kandivali are functional? NRC Kandivali is still in the process. I don't think the patients are being admitted. I don't know the correct information, but Govandi it's not functional. Is not functional, and No. Kandivali is also not functional. Oh, she is not sure. You are not sure about it. I'm not sure, sir. We are not sure. You are not sure. Because Mumbai and suburban districts is a big, geographical term. Two NRCs are there because for a population of 1 crore and 75 lakhs, only Sion will be too small. And then if they are, our Family Welfare Bureau do have information of Govandi and enlisted names of Govandi and Kandivali. Then एक मिनिट इंटरप्ट करतो. It is not like that. Actually, they are in the process of recruiting HR. Once the HR is recruited, they will start. Actually, now also they are admitted, they are treating them, but maybe on OPD or indoor, but they are not reporting. They are not functional in the sense of reporting and keeping a record of it. Yeah. OPD basis and all they are doing. They require HR recruitment is going on. Once that is completed, they will definitely come into our streamline. Okay, good news, good news. Thank you, sir. Sir, hello. Sir. Another thing is that Darwa and Pandarkauda, they are present today, but they have not shared their contact details. If you have shared on the chat box, you are welcome. Otherwise, please share it to Digvijay, the number he has given. Pandarkauda is there. So Darwa, please give the contact. Dietitian, you can ask dietitian. I have a request, sir. Sir. Yeah. So we need a dietitian, to be appointed. Yes, sir. At the NRC. At NRC, dietitian. We do not have. Sir, please address that question to Bureau. Okay. We'll talk about that, madam, personally. You can contact me later, okay? Yes, sure. नागपूर ब्युरो मॅडम, तुम्हाला काय सांगायचं आहे आणखी? काहीच नाही सर, यवतमाळ मला वाटतं जॉईन झालेले आहे, तर यवतमाळ वाल्यांना दारवा आणि पांढरकवड्यांचं आवाज येत नाही आपलं. आता येतोय?
हॅलो. आवाज येत नाही मॅडम. हा सर, पांढरकवडा जॉईन आहे सर आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, कदाचित काय प्रॉब्लेम आहे वाटतं, नागपूर ब्युरोमध्ये आवाज येत नाहीये. आणखीन कुणाला काय प्रश्न आहे किंवा काय सांगायचं आहे? जगताप सर. काही नाही सर, ठीक आहे. काही नाहीये म्हटलं, कन्क्लूड. काय म्हटलं, त्यांचा आवाज येत नाही. आवाज येतो ना? बरोबर. ओके ओके सर, थँक्यू सर. समहाव माझ्या सिस्टीम मध्ये काय तर फॉल्ट आहे वाटतं, आवाज येत नव्हता. ठीक आहे सर, थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.